अजित पवारांची भेट घेतली, काय नेमकं राजकीय कारण होतं की काय? अरे बाबा, सगळ्याच बाबतीमध्ये राजकीय कारण थोडी असू शकतात. मी पंढरपूरच्या काही विकास कामांसाठी आणि काही शिवडीतल्या मतदारसंघातील काही विकास कामांसाठी आज त्यांची भेट घेतली होती. तेवढ्याच कामांसाठी आलं, बाकी राजकीय काहीच नाही. पण गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि अजित पवार गटामध्ये मोठा तणाव आहे, वाद आहे. अमोल मिटकरींच्या गाडीवरती सुद्धा हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवरती काही चर्चा? अहो, राजकारणामध्ये काय ह्या छोट्या छोट्या गोष्टी, शुल्लक गोष्टी घडत असतात. आणि ते काय आज नवीन, आता मागच्या वेळेला तुम्हाला आठवतंय का, मी आणि साहेब नगरवरनं दौऱ्यावरून संभाजीनगरवरून येत होतो. त्यावेळेला राष्ट्रवादी पक्ष एकच होता. त्याला काहीतरी झालं होतं आणि त्याला नगरला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला होता गाड्यांवरती. मग नंतर तुम्हाला माहिती आहे, ऍक्शनला रिॲक्शन जातेच ती. ते असं होत असं थोडं इकडे तिकडे, त्याच्यामुळे ते काही एवढं फार काही लावून घ्यायचं नसतं. चर्चेमध्ये मागच्या काही दिवसात या गोष्टी चर्चेत तरी आल्या का? नाही, बिलकुल नाही. का ते आता काय विहिरीमध्ये बसले होते सगळे, चारी बाजूनी गाराडा होता आणि एवढे आमदार सगळे बिचारे त्यांच्यासोबत बसले होते आपल्या कामांसाठी. 2-4-5 मिनिटं वेळ मला भरपूर झाला, पण त्यांची मीटिंग्स चालू होते. तुम्ही एवढ्या वेळ बसला आतमध्ये, त्यामुळे साहजिकच राजकीय नाही, मान्य मला, परंतु ती कामात होते, मी पाहत होतो. आणि सोलापूरचे दिलीप धोत्रे माझे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याचं पंढरपूरची काही कामं महत्वाची होती म्हणून मी आलो होतो. नाही नाही नाही, काही नाही. आणि ती भूमिका मांडायची तर पक्षप्रमुख आहेत ना. पण तुम्ही लोकसभेला बिनशर्त पण पाठीमध्ये राहतात, आता काही तुम्हाला? हा, ते वरच्या लेवलवरती काहीतरी असेल चालू, आता त्याच्यात काही बोलणं उचित नाही. सर, राज्यामध्ये एक 6,000हून जास्त किलोमीटरच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे. कुठेतरी राज्य सरकारकडून या ठिकाणी टोल वाढवण्याची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळते. इकडे तुमचा टोलला विरोध आणि या ठिकाणी अशा प्रकारे कॉन्क्रिटीकरण नंतर टोल वाढवण्याची भूमिका राज्य नाही. खरं पाहता लोकांना चांगल्या सुविधा पाहिजेत. या गोष्टी जरी असल्या तरी किती लोकांवरती बर्डन टाकायचं, त्यालाही मर्यादा आहेत ना. त्याच्यामुळे आपण आता सिमेंटचे रस्ते द्या ना, तर आणखीन कसले रस्ते द्या, काय किती लोक पैसे भरणार, यालाही मर्यादा आहेत. आणि टोल मुक्त महाराष्ट्र करणार, देश मुक्त करणार, टोल असे सिनियर लोकांनी गडकरींपासून सगळ्यांनीच केलेले आहे. मला आधी आठवते मुंडे साहेबांसोबत आम्ही ज्याला सहकारी म्हणून त्यावेळेला जो वचननामा काढला होता, त्या वचननाम्यामध्ये टोल मुक्त महाराष्ट्र करू असं मुंडे साहेबांनी सांगितलं होतं. अजून काहीच झालेलं नाही. पण किती आपण लोकांवरती सुद्धा जाच करायचा, याच्यावरती सुद्धा एक मर्यादा आली पाहिजे. ठीक आहे, रस्ते देणे ही आपली जबाबदारीच आहे ना. पायाभूत सुविधा देणे ही राज्य सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. याचा अर्थ प्रत्येक काहीतरी दिलं तर काहीतरी काढून घ्यायला पाहिजे असं काही नाही ना. राज्य सरकारने जर टोल वाढवला तर पुन्हा एकदा मनसे त्याला आंदोलन होईलच ना, त्याला विरोध आमचा होईलच. चुकीच्या गोष्टीला आम्ही विरोध करत आलेलो आहोत. पण आम्ही सोबत असलो आणि नसलो तरी सुद्धा चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.